जय भीम सर्वांना. तर काही मूर्खांना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधानामधला हक्क चालतो, अधिकार चालतो, पण बाकीच्या गोष्टी चालत नाहीत. आणि जेव्हा संविधानामध्ये बदल करण्याचा विचार येतो, सरकार जेव्हा संविधान बदली करतो, त्यावेळेस फक्त निषेध हा फक्त बौद्ध समाज करतो. बाकीचे रस्त्यावरती उतरत नाहीत. येऊन जाऊन फक्त बौद्ध समाज रस्त्यावरती उतरतो, त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो, आंदोलन करतो आणि ह्याच्यावरती आवाजही उठवतो, पण बाकीच्याला पडलं नाही. कारण की तुम्हाला माहिती असेलच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांनाच अधिकार दिला होता 8 घंट्याचं काम करण्यासाठी, पण त्याच्यामध्ये सरकारने बदल केला आहे. 8 तासाचं काम 12 तासामध्ये वाढवलं आहे, जेणेकरून जेव्हा आपला माणूस कामावरती जातो तर 12 घंटे काम केलं तर त्याला थोडा आरामही करता येत नाही आणि 2 मिनिटं किंवा 2 तासही आपल्या मुलाबाळांना देता येत नाही. असं करून टाकलं आहे या सरकारने. बाबासाहेबांनी 8 तासाचं काम सर्वांसाठी लागू केलं होतं, कारण की 8 तास जेव्हा माणूस काम करून घरी येतो त्यावेळेस 2 तास तरी आपल्या मुलाबाळांना द्यावा म्हणून बाबासाहेबांनी प्रत्येकासाठी हे लागू केलं होतं. पण ह्याच्यामध्येही सरकारने बदली केला आहे. ह्याचा जाहीर निषेध फक्त हा बौद्ध समाज करतो, बाकीचे नाहीत. सुधरा थोडं, तुम्हाला थोडा लाजा वाटू द्या. अरे काय आमिष ठेका घेतला आहे काय बोलायचा, निषेध करायचा, आणि बाकीच्याला फक्त सवलती पाहिजे का, अधिकार पाहिजे का बाबासाहेबांचं? थोडं लाज वाटू द्या ना. बाबासाहेबांनी काय चुकी केली काय? 8 तासाचं काम तुम्हा सर्वांसाठी लागू केलं ते. आता सरकार चांगलं तुमच्या आता बसला आहे घालायला. 12 घंटे काम करा आणि हातच मरा, हेच तुमची लायकी आहे. समजलं का? जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय, जय भारत.